अनेक आव्हानं आहेत. अपारंपरिक आव्हानं म्हणजे काय? दहशतवादी येणं किंवा त्यांचे म्हणजे स्फोटक पदार्थ येणे किंवा शस्त्र येणं, ते सुद्धा आता जवळजवळ बंद पडलेलं आहे. म्हणजे दहशतवादी नावाचा प्रकार हा फक्त काश्मीरपुरता मर्यादित आहे, परंतु बाकीच्या भारतामध्ये होत नाही. परंतु इकडनं काय येतं? इकडनं ड्रग्ज येतात, म्हणजे अफूगांचा चरस येतो, इथून खोट्या नोटा येतात, इथनं सोनं येतं, इथनं बेकायदेशीर व्यापार होतो आणि या सीमा अजून आपल्याला जास्त सुरक्षित कराव्या लागतील. आता हे भूतान आहे, त्याच्यानंतर हे म्यानमार आहे. ते ईशान्य भारतातले जे बंडखोर गट आहेत त्यांचे सगळे ट्रेनिंग कॅम्प हे म्यानमारमध्ये आहे आणि तिथून बऱ्यापैकी गडबड ही सुरू असते. आणि अजून आता बाकीचा ईशान्य भारत तर ठीक झालेला आहे, परंतु जो मणिपूरचा भाग आहे तिथे अजून शांतता म्हणजे प्रस्थापित व्हायला थोडासा वेळ लागेल. तिथे पुष्कळ मोठं काम चाललेलं आहे. तिथे सुद्धा भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये शूरता गाजवत आहे, परंतु तो आजचा विषय त्याच्याकरता नाही. आता हा जो विषय आहे, ही स्लाईड तुम्हाला पुढची 10 मिनटं बघावी लागेल, कारण हे जे आव्हान आहे हे महाभयंकर आहे. हा आहे बांगलादेश. आणि आज असं म्हटलं जातं भारतामध्ये 5 ते 6 कोटी बांगलादेशींनी घुसखोरी केलेली आहे. आणि बांगलादेशी घुसखोरी हे सगळे म्हणजे हिंदुत्ववादी म्हणा, हे म्हणा, पुष्कळ काय काय सांगत असतात, परंतु सर्वात मोठं सुरक्षेचं आव्हान तर भारतासमोर असेल तर ते बांगलादेशी घुसखोरीचं आहे. कारण मोदी सरकारला येऊन आता जवळजवळ 11 वर्ष झाले मला वाटतं, हे आव्हान आपल्याला अजून पेलता आलेलं नाही आहे. आणि याचा मी इतिहास तुम्हाला थोडक्यात 1-2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे देशाची एकदा म्हणजे पाकिस्तान आणि भारत ही संकल्पना पहिल्या वेळा 1935 साली आली आणि त्यावेळेला असं ठरलं की ज्या भागामध्ये हिंदू जास्त आहेत तो भारतामध्ये भाग सामील होईल, म्हणजे ज्यावेळेला स्वतंत्रता मिळेल त्यावेळेला, आणि जिथे मुसलमान जास्त आहेत तो भाग पाकिस्तानमध्ये जाईल. तर त्यावेळेला ईशान्य भारत हा असा भाग होता जिथली लोकसंख्या ही विरळ होती. आणि त्यानंतर प्रचंड प्रयत्न केला गेला बांगलादेशी घुसखोरी ही ईशान्य भारतात करून त्याला पाकिस्तानला जोडण्याचं. आणि त्यावेळच्या नेतृत्वाने ऑलमोस्ट मान्य केलं होतं की ईशान्य भारत कुठे जाईल तर पाकिस्तानमध्ये. परंतु त्यावेळेला एक देशभक्त असे नेते होते, त्यांचं नाव होतं गोपीनाथ बोरदोय. त्यांनी थांबवलं. ते मुख्यमंत्री होते आसामचे त्यावेळेला, आणि त्यांनी ते थांबवलं. तर ते नसते तर तुम्हाला ते म्हणजे ईशान्य भारतात भारताचा भाग राहिला नसता. आणि आपल्यातले जर कोणी ईशान्य भारतात गेलं असेल, ईशान्य भारतातलं जे सर्वात मोठं एअरपोर्ट आहे ते आहे गुवाहाटीला. आणि गुवाहाटी एअरपोर्टचं नाव जे आहे ते लोकनायक गोपीनाथ बोरदोय असं आहे. ते अतिशय देशभक्त होते. 1947 नंतर थोडंसं मी जे आता आकडेवारी सांगीन तर ती जरा सांगायला अनेक जण घाबरतात, पण मी ती पटकन सांगायचा प्रयत्न करीन आणि त्याच्यावरती जास्त प्रश्न पण मला विचारू नका. 1950 साली भारत आणि पाकिस्तानची जनगणना मोजणी झाली. कारण 47 साली ज्यावेळेला भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तर भारतातले काही मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानचे अनेक हिंदू हे भारतामध्ये आले. परंतु ही 48 नंतर ही सगळी मुवमेंट थांबली आणि त्यानंतर काय फारशी मोठी मुवमेंट ही झाली नाही. आणि 1950 साली ज्या वेळेला लोकसंख्या मोजणी झाली त्यावेळेला असं दिसलं की त्यावेळेच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे वेस्ट पाकिस्तानमध्ये किंवा सध्याच्या पाकिस्तानमध्ये 9% हिंदू हे शिल्लक होते. आपण ज्यावेळेला हिंदू म्हणतो तर याच्यामध्ये ख्रिश्चन पण आले, याच्यामध्ये जैन पण आले, याच्यामध्ये बुद्ध पण आले, याच्यामध्ये जे ट्रायबल्स असतात म्हणजे ज्याला आपण वनवासी म्हणतो म्हणजे जाती जमाती त्या पण आल्या. म्हणजे थोडक्यात मुसलमान सोडून बाकी सगळे. तर ती 9% लोकसंख्या तिथे शिल्लक राहिलेली होती. आता किती आहे? 1% आहे. बाकीचे गेले म्हणजे ज्याचं गणित चांगलं असेल किती कमी झाली? 8%. ते गेले कुठे हा प्रश्न मला विचारू नका तुम्ही. आणि म्हणजे ते काही फार सुखाने राहत नाही, ते गायबच झाले ते. आणि तीच आकडेवारी आपण बांगलादेशच्या बाबतीमध्ये घेऊ की जो फोटो तुम्हाला तिथे समोर दिसतोय तिथे 26% हिंदू हे शिल्लक होते. आज यांची संख्या 8%हून किती कमी झालेली आहे. तर हे जे 16% गेले कुठे? तर तुम्हाला मी हे क्लिअर कट सांगतो. 60 लाख हिंदूंना मारण्यात आलं. एक 15-20 लाख हिंदू हे भारतामध्ये आले आणि बाकी लोक हे कन्वर्ट झाले. याच्या पुढे विषय आपण बदली करूया. आणि आता अजून तिथे अजून सध्या म्हणजे अजून टुडे 2025मध्ये जवळजवळ अजून 1.5 ते 2 कोटी हिंदू बांगलादेशमध्ये आहेत अजूनसुद्धा. आणि असं मानलं जातं की ज्या पद्धतीने बांगलादेशचं काम चाललेलं आहे, तिथे किती हिंसाचार चालला आहे, तिथे सरकार जे आले तर भारत विरोधात कसं आहे हे आपल्याला पेपरमध्ये वाचता आलंच असेल. तर हे पुढच्या 5-6 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये काय होईल हे याच्याविषयी मला विचारू नका.
बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला कॅन्सर आहे आणि हे प्रचंड प्रमाणामध्ये आज 35% लोकसंख्या आसामची बांगलादेशी आहे, 29% लोकसंख्या ही वेस्ट बेंगॉलची बांगलादेशी आहे. 1971 साली इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांच्यामध्ये करार झाला होता. इंदिरा गांधी आपल्या प्राईम मिनिस्टर होत्या आणि मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे त्यावेळेला पहिले पंतप्रधान होते. तर त्या करारामध्ये असं ठरलं होतं 1 एप्रिल 1971च्या आधी जे बांगलादेशी भारतामध्ये आले त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल, परंतु त्यांना व्होटिंगचा अधिकार नसेल. आपण नीट ऐका जरा, त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाईल परंतु त्यांना व्होटिंगचा अधिकार नसेल. भारतामध्ये कोणी असं आहे की ज्यांना व्होटिंगचा अधिकार नाही आहे? तुम्ही उत्तर मला प्रश्न विचारू नका, असं नाही झालंच नाही कधी ते. आणि जे 1 एप्रिल नंतर जे आलेले आहेत 71 नंतर हे बेकायदेशीर असेल आणि कायद्याप्रमाणे बांगलादेशला त्यांना परत घ्यावं लागेल. किती बांगलादेशी आपण आतापर्यंत परत पाठवले? तर म्हणजे अतिशय हास्यास्पद अशी संख्या तुमच्या पुढे येईल. सगळे जे आले ते भारताचे येऊन जावई बनलेले आहेत. आणि आज हे बांगलादेशी कुठे मिळतात? म्हणजे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. जिथे रस्ते बांधणे सुरू आहे, म्हणजे मी आत्ताच सांगलीला बाहेर रोड आलो होतो, 2-3 ठिकाणी रस्ते बांधणी सुरू होती आणि माझ्या जो ड्रायव्हरला मी सांगितलं, म्हटलं हे पक्के बांगलादेश आहेत. मला थांबून विचारायची पण इच्छा होती, पण म्हटलं जाऊ दे, थोडा लेट होत होतं म्हणून ते. जिथे रस्ते बांधणी होतं, जिथे रेल्वेची बांधणी होते, जिथे रिअल इस्टेटचं काम असतं, जिथे लेबर जास्त प्रमाणामध्ये लागतात, मीट सेक्टर्स असतात, अशा ठिकाणी हे तुम्हाला मोठ्या संख्येत दिसतील. आणि 90% बांगलादेशींकडे जे भारताचे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे आधार कार्ड वगैरे आहेत, 10% लोकांकडे नाही आहेत. परंतु भारत आता मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्राचे आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही सगळ्या बांगलादेशींना पकडणार. खरोखर चांगलं आहे, कौतुक करायला पाहिजे उघडपणे सांगणं की त्यांना पकडणार. परंतु माझा गणित हा विषय बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. म्हणजे गणिताची लॅबोरेटरीमध्ये मला घेऊन गेले होते, माझं पुन्हा गणिताची रिव्हिजन झाली. तर मुख्यमंत्र्यांनी